जय मल्हार. सर्व भाविक भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. मी गौरव गुरुजी बारभाई जेजुरी, खंडोबा देवाचे मुख्य पुजारी. आज आपण पौष पौर्णिमा या उत्सवाबद्दल माहिती घेणार आहोत. कोट जय मल्हार म्हणत लाखो लोकांच्या उपस्थित दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सातारा येथील पालीमध्ये पार पडतो. महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. जेजुरीच्या खंडोबाला मल्हारी मार्तंड, म्हाळसा कांत, मल्हारी अशा अनेक नावांनी गौरवलेले आहे. श्री खंडोबा देवाच्या पत्नीचे नाव म्हाळसा. ती तिमशेट वाण्याची मुलगी. तिमशेटच्या स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यानुसार स्वप्नपूर्ती करण्यासाठी तिमशेटनी तिचा विवाह खंडोबाशी करून दिला. हा विवाह सोहळा पौष पौर्णिमेला संपन्न झाला, म्हणून पिढ्यानपिढ्या त्याची ही विवाह स्थिती मानली जाते. पौषात विवाह किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, कारण पुष्प नक्षत्र हे विरक्ती देणारे आहे. अशा नक्षत्रावर लग्न केले तर संसारात विरक्ती येऊन कसे चालेल. तरी देखील शिव पार्वतीने रूप असलेले खंडोबा आणि म्हाळसा यांनी पौष पौर्णिमेला ही विवाह स्थिती निवडली, कारण शिवशंकर हे स्वतः मदनारी म्हणजेच मदनाचा नाश करणारे, त्याच्यावर विजय मिळवणारे आणि पार्वती ही जगतसुंदरी असल्यामुळे त्यांच्या संसारात या नक्षत्रांची बाधा झाली नाही. उलट निर्विघ्नपणे विवाह सोहळा संपन्न झाला. तशी पौष पौर्णिमेला जेजुरीत मोठी यात्रा भरते. त्यामध्ये वैदू, बैलदार, कैकाडी, वादारी, कुंभार, डोंबारी आदी जात जमातींचे लोक यात्रेनिमित्त जेजुरीत येत असतात. यामध्ये उत्सवाबरोबरच मोठ्या प्रमाणात गाढवांची यात्रा ही प्रसिद्ध आहे. माती, विटा, वाळू डोंगर पठारावर ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. या श्री खंडोबा आणि म्हाळसा यांच्या दर्शनासाठी लग्न झालेल्या नव्या नवऱ्या नवरीनं जायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा ही प्रथा आजही चालू आहे. आपल्याला ही कथा आवडली असल्यास आपण आपले मित्रमंडळी व नातेवाईक यांना नक्की शेअर करू शकता. बोला सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट. जय मल्हार.